येशूनं आमच्या जीवनात राहण्यासाठी आम्हाला एफ्राईम म्हणणं गरजेचं आहे. एफ्राईम या शब्दाचा अर्थ आहे फलद्रूप. आम्ही फलद्रूप होणं गरजेचं. जोपर्यंत आम्ही फलद्रूप होत नाही तोपर्यंत येशू आमच्या जीवनात राहणार नाही. मला तुम्हाला सांगू द्या, येशूनं आमच्या जीवनात राहण्यासाठी आम्हाला फलद्रूप होणं गरजेचं आहे. फलद्रूप बना, फलद्रूप व्हा. फळ काय? आत्म्याची 9 फळं आणि आत्म्याची 9 दानं यांनी आम्हाला भरणं गरजेचं आहे. आम्ही म्हणाल का? जोपर्यंत लक्षात ठेवा, येशू आमच्या जीवनात कधी राहणार आहे? ज्यावेळेस आम्ही शांतीच्या फळानं भरणार आहोत, ज्यावेळेस आम्ही आनंदाच्या फळानं भरणार आहोत, ज्यावेळेस आम्ही समाधानाच्या फळानं भरणार आहोत, ज्यावेळेस ममतेच्या फळानं भरणार आहोत, ज्यावेळेस इंद्रिय दमन म्हणजे सेल्फ कंट्रोलच्या फळानं ज्यावेळेस आम्ही भरणार आहोत, तो येशू आमच्यामध्ये राहणार आहे. आमच्यामध्ये राहण्यासाठी, येशूनं आमच्या राहण्यासाठी आमच्या शरीरावरती कंट्रोल असला पाहिजे. ज्याला सेल्फ कंट्रोल, ज्याला मराठीमध्ये इंद्रिय दमन असं म्हटलेलं आहे. इंद्रिय दमन